सो हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. उद्या मम्मी येणार आहे आणि आम्ही उद्या म्हणजे मी सुट्टी घेतली आहे कामावरती आणि मम्मी मी आणि उद्या अजून तिचे 2 फ्रेंड्स आहेत आणि ऋषी. आम्ही उद्या जाणार आहे आधीचा जो कुंभारपाड्याचा ब्लॉगमध्ये जे महादेवाचं मंदिर आहे त्याच मंदिरात परत जाणार आहे. आणि उद्या मम्मी आल्यानंतर तिला पण मी कॅप्चर करेन आणि खूप काय मजा पण करूया. आणि तिथून बीचला जायचा पण प्लॅन आहे. बघू जसं जसं आमचा रुटीन शेड्यूल जसं फिक्स होईल तसं. सो भेटूया आता उद्या. नेक्स्ट डे. नारळाच्या मध्ये लावून आज मला कॅप्चर करायला लावलं यांनी. आज मम्मी पण आमच्या बरोबर आहे आणि आम्ही आज शंकराच्या मंदिरात आलो आहे. जिथे गेल्या ब्लॉगमध्ये मी टाकलं होतं तेव्हा पण आम्ही आलो होतो इथे. कुंभारपाड्याचा जो ब्लॉग आहे तो. आणि आत्ता पण आलो आहे. मला इथे आल्यावर जाम सुकून फील होतं बाई. एकदम शांत वाटतं मला, म्हणून मी येते इकडे. मी खास हा व्ह्यू बघण्यासाठी येते. मला खरंच इथे आल्यावरती एवढं पीस वाटतं, एवढं शांत वाटतं मनाला की डिप्रेशन
भाऊ कुठे गेला? ओके, इथे बसायला पण आहे. ऋषी त्या साईडला गेलाय. हो, हा वाला सेट थोडा भारी दिसतोय शूट करायसाठी. एकदम भारी आहे. इथे काय आहे या साईडला? ओके. हे मला सगळे सोडून एकटं गाडीमध्ये कोणच नाही. बोलत आहे आणि बोलत आहे तुला. मला बोलवत आहेत. कोण बोलवत आहे? ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं नहीं ज्यूस पियायला. बघ बघ हे कुठून केलाय त्याने शूट? समोरूनच ना? आता ऋषीचा शूट चालू आहे. आम्ही आत्ताच नुकतेच घरी आलो आहे आणि पुढचा शूटला लागलो आहे, कारण की रील्स टाकायला नाही आहेत. तर आता पहिले शूट करू आणि त्याच्यानंतर मग एडिटिंगला बसेल ऋषी. काय सेटअप मारतो आहे बाय, नंबर चेंज करतो आहे. अशी एवढी मोठी भली लाईट लावली आहे. आज माझा न शूट करता आम्ही भावाचं शूट करतो. एवढं झूम सगळे कामं बिमं करून शूटच्या पाठी लागलो आहे आता. बघितलं? सो गाईज, आत्ताच शूट वगैरे करून झालं आहे. रील्सचे जे शूट चालू होते आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते, कारण की मी आज खूप थकले. आता मला काय करायचं मन पण नाही आणि माझ्यात ताकद पण नाही. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.